भारताचे पहिले कृषी मंत्री आणि विदर्भाचे भाग्यविधाता म्हणजे डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचा जन्म झालेला आहे 27 डिसेंबर 1898 मध्ये अमरावती जिल्ह्यातील पापड या ठिकाणी. त्यांचे मूळ आडनाव कदम होते. त्यांनी आपले प्राथमिक शिक्षण हे अमरावती जिल्ह्यातूनच पूर्ण केले आणि उच्च शिक्षणासाठी ते इंग्लंडला गेले. तिथे त्यांनी MBA पदवी अँडीबरी विद्यापीठातून तर D.Litt. हे पदवी त्यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठातून प्राप्त केली. आणि शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते इंग्लंडला आले आणि 1926 मध्ये त्यांनी श्रद्धानंद छात्रालय सुरू केले आणि 1927 मध्ये त्यांनी शेतकरी संघाची स्थापना केली. आणि या शेतकरी संघाच्या प्रसारासाठी त्यांनी महाराष्ट्र केसरी हे वर्तमान वृत्तपत्र चालवले. आपल्या विदर्भात शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी 1932 मध्ये श्री शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना केली आणि जवळपास आपल्या अमरावती विभागात 1000च्या प्लस श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या शाळा आहेत. 18 ऑगस्ट 1928 मध्ये अमरावती जिल्ह्यातील अंबाबाई मंदिर हे सर्वांसाठी खुले करण्यासाठी त्यांनी सत्याग्रह केला. ते लोकसभेत असताना 3 वेळा खासदार निवडून आलेले आहेत. 1952 ते 1957 ते 1962 आणि 1952 ते 1962 पर्यंत ते भारताचे कृषी मंत्री राहिले. ते अमरावती जिल्ह्याचे कौन्सिलचे अध्यक्ष असताना त्यांनी सार्वजनिक विहिरी सर्वांसाठी खुल्या केल्या. त्यांनी 1955 मध्ये त्यांनी भारत कृषक समाजाची स्थापना केली आणि त्यांच्या अकोला येथे असलेल्या कृषी विद्यापीठाला डॉक्टर पंजाबराव देशमुख हे नाव दिले आहे. त्यांना भाऊसाहेब म्हणून ओळखले जातात, तर त्यांना भारतीय कृषक समाज क्रांतीचे जनक म्हणून ओळखले जातात आणि त्यांचा निधन झालं आहे 10 एप्रिल 1965.